नाशिकच्या निफाड तालुक्यातील दावचवाडी गावामध्ये गुरुकृपा बँडच्या ग्रँड ओपनिंगला किती लोक आले होते व्हिडिओच्या शेवटमध्ये सांगतो। आणि माझे सर्व मित्र बँड लवर आहे, तुम्हाला माहितीच आहे। भावांनो, लोक आहे ना या बँडची ओपनिंग बघण्यासाठी कुठून कुठून आले होते माहिती का? 8-10 किलोमीटर वरून सायकलवर एवढ्या थंडीमध्ये। तसेच गाडीची पूजा करण्यासाठी आपले महाराज आलेले होते। या गुरुकृपा ब्रास बँडचे ओनर तुम्हाला तर माहितीच आहे, पण परत एकदा सांगून देतो, तर या बँडचे मालक आहे सर्वांचे लाडके आपले निलेश भाऊ धुमाळ। खरंच त्यांनी करून दाखवलं आपल्या निफाड तालुक्यामध्ये इतका खतरनाक बँड बनवून। तसेच काही प्रमुख पाहुणे आलेले होते, आपले बसवंत बँडचे मालक शेख मास्टर काका। तसेच या बँडला साऊंड सिस्टीम नवीन टेक्नॉलॉजी देणारे NS कॅबिनेटचे ओनर श्री नवनाथ भाऊ शेळके। तर या आता तुम्हाला सांगतो बँड मध्ये किती शार्पे आहे आणि किती बेस। तर भावांनो, या गुरुकृपा ब्रास बँड मध्ये 24 शार्पे दिले डायरेक्ट। आणि बँड मध्ये बेस किती दिले माहिती तुम्हाला? 15 नाही, 20 नाही, 25 नाही, डायरेक्ट 32 बेस दिलेले डायरेक्ट बँडला। आणि जेवढी पब्लिक तुम्हाला आता समोर दिसते ना, तेवढीच पब्लिक मागं पुढं आणि त्या साईडला सुद्धा होती बरं का। वरती आल्यानंतर मला आवाज झाला का जसं बाहेर आवाज येतो तसंच मध्ये सुद्धा येतो। त्यातच आमचे साडू विकास भाऊ राणे हे सुद्धा एवढ्या लांबून बँड बघण्यासाठी आले होते। एका कोपऱ्यावरून दुसऱ्या कोपऱ्याला शूट करायला खूप वेळ लागायचा, कारण की गर्दीच तेवढी होती भावांनो। तिथे टिमकीवाल्यांनी सुद्धा नाद करून टाकला नाही का। ह्या बँड वरती जितके पण मुलं वाजवायला आहे ना, तेवढे पण खूप कष्टाळू आहे, कारण त्यांचा मालक म्हणजे निलेश भाऊ धुमाळ हे खूप रॉयल माणूस आहे। खरंच भावांनो, मी विचार सुद्धा केला नसेल का निफाड तालुक्यातले दावचवाडी गावामध्ये सुद्धा माझे एवढे फॉलोअर मित्र भेटतील। आणि पब्लिकला तर बँड एवढा आवडला का डायरेक्ट दोघांना वरती उचलून घेतलं। ह्या गुरुकृपा ब्रास बँडची ओपनिंग बघण्यासाठी कोण कोण आलं होतं कमेंट मध्ये नक्की सांगा।